मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा, सदा संग मला सतत सज्जनाची संगत दे. आणि कारण बघा तुम्ही नाठालाची संगती काय होता, सज्जन बिघडतो महाराज. जसे तुम्ही संगत कराल तसं माणसाचं जीवन घडत असतं. मला सांगा तुम्ही एखाद्या जर पिणाऱ्याच्या संगतीमध्ये जर तुम्ही गेलात तर तो काय म्हणेल, दररोज आम्ही 2-2 काटर घेतो राव, तुम्ही थोडीशी पावसार भर घेऊन बघा कशी लागते म्हणून. पण त्याच ऐवजी जर तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलात तर संत काय म्हणतात, संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. संतांच्या संगतीत गेल्यानंतर संत काय म्हणतील, सायंकाळी 5:30 वाजले ना, चला ना हरिपाठाला, एकदा तुम्ही हरिपाठामध्ये येऊन बघा. आमच्या काही विधी करत असतील तर ते म्हणतील एकदा तुम्ही आमच्या विधी आरतीमध्ये येऊन बघा, काय त्याच्यामध्ये आनंद आहे, काय त्याच्यामध्ये रस आहे म्हणून. कारण बघा तुम्ही रामरसाची चवी आन रस रुचती केवी. एकदा की रसाची गोडी लागली की इतर रस मात्र त्या ठिकाणी तुच्छ वाटू लागतात. म्हणून त्या ठिकाणी संतांची संगत प्रमाण दिलं. पण महाराज अज्ञान कधी लपवायचं नसतं. तुम्ही जे प्रमाण दिलं ते माझ्या पाठातलं नाही. बऱ्याचदा असं होतं जे गायनाचार्यांच्या पाठ असतं ते कीर्तनकाराचं नसतं, जे कीर्तनकाराच्या पाठ असतं ते गायनाचार्यांच्या पाठ नसतं, आणि जे आमच्या पाठ असतं ते तुमच्या नसतं, जे तुमच्या पाठ असतं ते कोणाचंच नसतं. विठाला विठाला महाराजांनी प्रमाण दिलं संतांच्या संगतीचं वर्णन, की राजांना संतांची संगत किती श्रेष्ठ आहे. संतांच्या संगतीत गेल्यानंतर न पाहे या ती कुळाचा विचार
एवढी सुंदर गुणवान मंडळी. अहो एखाद्या कीर्तनकाराने लक्ष ठेवून तुम्हाला किडनॅप नाही करून न्यावं. विठाला चला तर भक्त करुणा करत ज्ञाना पायी न पाहे याती कुळाचा विचार. कुठल्या जातीचा, कुठल्या यातीचा, कुठल्या कुळाचा कधी संतांनी विचार केला नाही. यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर. तर त्या ठिकाणी सर्वांनी या, नारी या, नार या, सर्वांनी या. सकाळशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कारण नाम तारक तारक नामे तारिले अपार. अजामेळा उद्धरिला चोखा मेळा मुक्ती सनेला. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळासी येथे आहे अधिकार. ना कुठल्या जातीचा, ना पातीचा, ना कुळाचा, सर्वांनी या आणि त्या भगवंताच्या भक्तीचा, त्या नामरसाचा आनंद घ्या. नाही का? त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी आज आपण ज्या थोर पुरुषांनी हा परमार्थ, हा संप्रदाय टिकवून ठेवला, त्यांना हा संप्रदायाची रचना करत असताना टिकवून ठेवत सर्वांना खूप त्रास झाला. माझ्या विश्वमावले दांडोपरायांच्या झुळीमध्ये शेण टाकलं लोकांनी. एवढंच नाही तर आमच्या संत मीराबाई अहो स्वतःच्या जन्मदात्या बापानं म्हणावं, बाप कहे कुल नासिरे. काय वाटत असेल अंतःकरणाला भगवंताचं भजन करत असताना, त्या ईश्वर चिंतन करत असताना स्वतःच्या जन्मदात्या बापानं म्हणावं, बाप कहे कुल नासिरे. माया मने धांगड झाली, संता संगे फुगड्या घाली. काय वाटलं असेल अंतःकरणाला. पण हेतू मात्र त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये एकच होता, बस कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी. महलों में पली बन के जोगन चली. मेरा रानी दीवानी बनी. विठ्ठल विठ्ठल. काय अवस्था होती माझ्या संत मीराबाई महाराजांची. कोण होतो बरोबर? कुणीच नव्हता. पण एकट्या असून सुद्धा त्यांनी जो त्यांचं जे ध्येय होतं त्या ध्येयापर्यंत, ध्येय सुद्धा काय ध्येय होतं
भगवंताला कन्हैयाला सांगायच्या कन्हैया अरे एकदा जर तू आला ना. काय भजन माझ्या मीराबाई महाराजांचे महाराज. तू कहूं तो सावरा में मोर मुकुट बन जाऊंगी फेरन लागे सावरा थारे मस्तक पर रम जाऊंगी थकी मोर पंख बन जाऊंगी. आओ तुम सरी गिरधर आओ तो सरी माधव रे मंदिर में मीराबाई कली खड़ी. माधव रे मंदिर में मीराबाई कली खड़ी. तू कहो तो सावरा में काजलियों बन जाऊंगी नैन लगावे सावरा धर नैना में रम जाऊंगी ताकि आँख में बिछ जाऊंगी. आओ तो सरी गिरधर आओ तो सरी माधव रे मंदिर में मीराबाई कली खड़ी. माधव रे मंदिर में मीराबाई कली खड़ी. एकली खडी रे मीराबाई एकली खडी. बस कन्हैयाला सांगितलं हे भगवंता अरे मी एकटी आहे फक्त एकदा की तू जर माझ्यासाठी आलास ना राजा तर तू कहू तो सावरा में मोर मुकुट बन जाऊंगी. अरे राजा तू जर म्हटला तर मी मोर मुकुट होईल. एवढंच नाही तर त्या ठिकाणी तुझ्या मस्तकावरची त्या मोर मुकुटातली मोर पाक सुद्धा माझी होण्याची तयारी आहे. फक्त तू एकदा येऊन बघ कन्हैया. हे गिरीधर हे भगवंता मी एकटी आहे. तू कहू तू सावरा मैं काजलियो बन जाऊंगी. तू जर म्हटला ना तुझ्यासाठी मी डोळ्यातलं काजल सुद्धा व्हायला तयार आहे. फक्त एकदा तू कन्हैया एकदा ये. काय भजन होतं आमच्या मीराबाईंचं महाराज. नाचल्या आमच्या मीराबाई. घुंगरू छम छमाछम छलन बाजे हरि मंदिर में भागी मीरा नाची हरि मंदिर में भागी मीरा नाची मीराबाई. पग घुंगरू बांध मीरा पग घुंगरू बांध मीरा पग घुंगरू बांध मेरा नाची रे. आताची मीराबाई जीन्स घालून डीजे पुढे नसते. विठाला विठाला
म्हणून त्या ठिकाणी आज आपल्या धर्माला ग्लानी आलेली आहे. म्हणून आपल्या धर्म संस्कृतीची जोपासना करा. पाश्चिमात्य देशातील लोक येतात आणि येथील धर्म ग्रंथाचा अभ्यास अध्ययन चिंतन करतात. येथील लोकांना काय काहीच माहिती नाही अजून. बऱ्याच ठिकाणी आपलं गाव छान वाटलं, बरं वाटलं, जरा सप्ताह सुंदर बघितल्याच्या नंतर नियोजन आयोजन सर्व तुम्ही जाणते परमार्थिक आहात. त्या ठिकाणी धर्माला ग्लानी आलेली आहे. धर्माला ग्लानी येईल असं कधी तुम्ही वागू नका. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय आहे प्रारब्धाचा. ज्याचं जे प्रारब्ध आहे त्याला ते भोगावं लागणार आहे. कारण बघा तुम्ही, प्रारब्ध ज्याचं जे प्रारब्ध आहे. एकदा शुकदेवजी महाराजांना एकाने प्रश्न केला. आता प्रश्नही अशी करतात माणसं काही काही, त्यांना माहिती नसलं तरी. बघा, परीक्षा कोणाची घ्यावी? एखाद्या विद्वानानं सर्वसामान्याची परीक्षा घेऊ नये. विद्वानानं विद्वानाचीच परीक्षा घ्यावी, नाही तर वासरातलं मिडी गायशानी, नाही का? म्हणून कुठं कोण कधी प्रश्न विचारेल सांगता येत नाही. बरं, माहिती नसेल तरी सुद्धा समोरच्याचा त्याला येतं का नाही बघण्यासाठी प्रश्न विचारणारे भरपूर असतात. आणि आम्हाला तर दररोज भरपूर भेटतात महाराज, नाही का? अहो, आता पाठीमागे इलेक्शनच्या वेळी आम्हाला प्रश्न विचारला, पण तुम्हाला महाराज कोणता पक्ष आवडतो, तुम्ही मतदान कुणाला करणार आणि तुमचा पक्ष कोणता? म्हटलं निवडून येईल तो आपलाच पक्ष. विठाला विठाला. कोण काय प्रश्न विचारेल? अहो, काय घेणं देणं नसतं संस्कृतीशी, धर्माशी, त्या ग्रंथाशी, त्या चिंतनाशी. एक जण म्हणे तुम्ही रामायण करता दीदी. म्हटलं हो, रामायण करता. मग रावणाची सीता, आपलं रामाची सीता रावणांना पळून नेलीच कशी? म्हणलं तुझी काय पाहुणी होती का बाबा? कशाला इथं विचारतो? विठाला विठाला. आपला प्रारब्धाचा प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग विषय आला होता मध्येच भागवतातला की शुकदेवजी महाराजांना एकानं प्रश्न केला, तर अजाय ब्राह्मण एवढा विद्वान जर होता तर ज्ञानी माणूस, विद्वान माणूस वान मार्गाला गेला कसा, विषयाच्या मार्गाला गेला कसा? तर त्या ठिकाणी शुकदेवजी महाराज सांगतात की राजा, हे प्रारब्धानुसार त्याला ते भोगावं लागलं. त्याच्या प्रारब्धामुळे तो त्या वाम मार्गाला, वाईट मार्गाला गेला. तर मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.